करतोय आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय आणि प्रांजल संघाकडनं अतिशय दमदार अशा प्रकारचा खेळ खेळणारा खेळाडू गेम चेंजर खेळाडू आहे. त्या खेळाडूचं नाव आहे संजय गावड, मॅन ऑफ द मॅच. मैदानातला सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. बॅट्समन मैदानामध्ये चला प्लीज. आस्था एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी आमच्या बरोबर जॉईन होत आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सर आपलं स्वागत आहे, वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं, वेलकम. आणि आता संजय गावड अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. गेम चेंजर खेळाडू बनतोय. आमदार चषक 2021 चा बॅट्समन मैदानामध्ये गेले तर तो देखील खेळ सुरू राहणार आहे, कारण यानंतर आणखीन एक मॅच शिल्लक आहे. कालच्या दिवशी लाईव्हच्या माध्यमातून 76,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले होते. जवळजवळ 3च्या दरम्यान हा आकडा क्रॉस झालाय आणि तो 80,000च्या आसपास पोहोचला होता. आता तिथून आकडा किती पुढे गेलाय ते देखील मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतोय. संजय गावड अनुभवी खेळाडू आहेत आणि खूप चांगला खेळ केलेला आहे. दर्जेदार खेळ आपल्याकडनं, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे. आस्था एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी हा पुरस्कार देत आहेत. यंदोशीजी पाटील साहेब, थँक्यू व्हेरी मच, तुमचे मनापासून आभार. संजय एकच प्रश्न विचारणार आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या नव्या मोसमाची सुरुवात करतो त्यावेळेला कशा पद्धतीचं क्रिकेट अपेक्षित असतं आणि काय रणनीती ठरली होती तुमची डगआउटमध्ये? आम्हाला यांच्या जोडीला स्कोरच पाहिजे होता आणि तो बरोबर झालेला. पण एकटा भाऊनी आम्हाला मॅचमध्ये त्यांच्या जान आणून ठेवलेली. आम्हाला मेन भाऊचीच विकेट पाहिजे होती, रुपेची. थँक्यू. तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. आणि आता मायक्रोफोनवरती एक गोड आवाज मी घेऊन येतोय. प्रमोद शेडगे, ओव्हर टू प्रमोद शेडगे. धन्यवाद प्रशांत जाधवडे. तर या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद एक आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आमदार चषक 2021 शानदार आयोजन. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. फलंदाज प्रणय एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे तर एका साईडला बंटी आपण पाहू शकाल. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू यस इज गॉन. फलंदाज बाद होतो ना प्रणय. पुन्हा एकदा मात्र फ्लॉप शो ठरतोय. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं फ्लॉप शो ठरला गेला होता आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऍब्सोल्युटली नाईस डिसिजन बाय विरल नायर यांच्याकडून पाहायला मिळाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू. तर 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. मंगलमूर्ती विराथन या संघाची स्थिती आपण पाहू शकतायत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकावीरसाठी मात्र मयूर स्पोर्ट्स एम्बूर चे प्रोप्रायटर मिस्टर मयूर पाटील यांच्याकडून मात्र एक बॅट या ठिकाणी त्या खेळाडूला सन्मानित केली जाईल. सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरेल मात्र त्यावेळेला त्याला बॅट देऊन सन्मानित केलं जाईल. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत ते सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला जाणार आहे. ज्यांनी मात्र आम्हाला पहिलं MPL दाखवलं, मनोहर प्रीमियर लीगची संधी मात्र समालोचनाची दिली ते मयूर पाटील. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला पंचांकडे दात, पंचांनी नाकारलं कारण ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच झालाय आणि त्याचंच कारण या ठिकाणी लेग बायचा इशारा देत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 चेंडू फेकून झाले ते 4 आणि सुंदररित्या मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जवळ जर आपण पाहिलं तर 94,729 वॉचिंग केलेली आहे या स्पर्धेला. आमदार चषक 2021 ला वाईटचा इशारा येतो दरम्यान. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 4. 1 लाखाच्या घरात जरूर जातील. वॉचिंग खूप मात्र पॉप्युलर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला बॅटची एज इथपर्यंत आवाज जरूर आला होता. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. 5 धावा या फलकावर पाहायला मिळतात.
खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आमदार चषक 2021 चे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल. यावेळेला ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला, चेंडूला फेकून दिलाय, मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, व्हॉट अ शॉट बाय बंटी. स्वभावी गुणाचा हे डोंबिवली शहराची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा हे डोंबिवली शहराची शान. आमचा प्रथमेश पाटील दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा प्रथमेश पाटील दादा. धावांची गती स्कोरबोर्डवर 11 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पीटी सर या ठिकाणी उपस्थित झालेत, तर वेलकम सर. आपल्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, पीटी सर वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळेल की नाही. मात्र यावेळेला चांगली गुड ट्राय, जबरदस्त क्षेत्ररक्षण, लाजवाब, ब्रिलियंट, सुंदररित्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत नितेश पाटील की शेवटच्या मोमेंटला मात्र काय जबरदस्त झलांग लावली. ऑन साइडला शफल झाले, चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय बिरकावून दिले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 धावा, गुड शॉट. बबलू मात्र या ठिकाणी क्लास फलंदाजी करतोय. 4 धावांसहित मंगलमूर्ती विराटन संघ जाऊन पोहोचतोय 17 धावा 17. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. धाव संख्या 17. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी प्रत्यय देत असताना पाहायला मिळतोय. थोडासा अडथळा निर्माण होतोय. किरण गुरुद्वान एका साईडला आपण पाहू शकाल जेव्हा फलंदाजीला डेट बॉल पंच घोषित करतायत, जेव्हा फलंदाजीसाठी येईल त्यावेळेला मात्र 50 धावा जर या किरण गुरुद्वान या खेळाडूने मात्र ठोठावल्या तर सर्प मित्र सफाळे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर साई वैद्य यांच्याकडून भादवे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साइडला सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त वळवलं गेलंय, एकदा वर्जित केली जाते. पंकज मात्र पुढे सरसावतात. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मंगलमूर्ती विराथन याच मैदानात खूप छान पद्धतीने खेळ मात्र साकारला गेला होता. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट किरण गुरुद्वान. त्यावेळेला हा चेंडू पाहिला न्याळला, खूप चांगल्या प्रकारचा अगोदर शफल जरूर झाले होते. तदनंतर मात्र या ठिकाणी चेंडू सरळ निघून जातोय कल्पेश यांच्या हातामध्ये. लैलेश पाहायला मिळतात. एका साईडला शॉर्ट लेगला बंटी मात्रे आहे, यांना आपण पाहू शकाल. लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये चढ उतार हार जीत पाहिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिला हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा त्या ठिकाणी आशुतोष व्यवहार यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पंच आहे तिथे सक्षम, आपण मात्र इशारे करू नका. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 रन्स. प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती विराथन या संघाची स्थिती पाहायला मिळते. त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जस्ट विरल नायर यांच्या जवळून स्क्युअर लेग वरून डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. स्वप्नील मात्र या ठिकाणी आराम के साथ येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स, 21 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. किरण गुरुद्वान काय प्रगती केली या खेळाडूने. अप्रतिम कूल माइंडेड असं खेळाडू आपण पाहतो. ऍज अ फिल्डर म्हणून 2 वर्षाच्या अगोदर या खेळाडूकडे पाहिलं जायचं, परंतु अग्रेसिव्ह आता मात्र खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र खूपच खराब चेंडू पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल, कल्पेशला बीट करून निघून जातोय. वाईट +4, 5 धावा या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत. 5 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय मंगलमूर्ती विराथन 26 26 धावा.
करतात सारी पोरं लईच गोरा भाऊचा नारा करतात सारी पोरं 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 थँक्यू डिझर. आपल्या योगेश दादाचा गावा गावा 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तर 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र या ठिकाणी संजय पाटील 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि बंटी बॅक टू द डगआउट. गावाचे डोंगराला आधी कोल्यांची नवलाई भक्त येते ग भेटाया आई तुझ्या सगळ्यांना सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय सारे इमानी रक्त शिवराई एकच आवाज दे एक वीरा एक वीरा एक वीरा मुझी आई एक वीर धावांची गती जर आपण पाहिली तर 26 रन 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने या ठिकाणी खेळ साकारला गेलाय. पंकज पुन्हा एकदा कंटिन्युअस गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये किरणने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 वाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. एक्स्ट्रा धावा मात्र या ठिकाणी ऍडेड केल्या जातात तुषार गवळे यांच्या माध्यमातून. एक गडीबाद दोन्ही गोलंदाजांनी मात्र चांगल्या प्रकारची या ठिकाणी किंवा साध्य जरूर केले, परंतु सॅटिस्फाईड स्कोर आहे 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्या पॉवर प्लेच्या बंधनात पॉवरफुल फलंदाजी कशी करावी याचा परिपूर्ण प्रत्येक दोन्ही फलंदाजांनी दिला. बंटी एका साईडला बाद झाल्यानंतर आपण पाहतो आज प्रणयने मात्र या ठिकाणी नाराज केलं. यावेळेला मात्र ऑन साईडला जबरदस्त सुमित ढेकले या विटी लाईन मध्ये मात्र ज्याचं नाव प्रचलित पाहायला मिळतं आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय. हा चेंडू मात्र सरळ निघून जातो इंटू द क्राऊड. 6 धावा. व्हॉट अ शॉट. थँक्यू. धाव संख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. यावेळेला खोलवर चेंडू होता. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. खोदून काढला जातोय. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. किरण गुरुद्वान त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. मात्र खराब पैकी कॉन्सन्ट्रेशन खचलं आणि यावेळेला दबाववर दबाव वाढताना पाहायला मिळेल. चेंडू मात्र या ठिकाणी चौकाराच्या साह्याने मात्र 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 6 रन या ठिकाणी इन्क्लूड केल्या जात आहेत. मात्र जरूर कुठेतरी कॉन्सन्ट्रेशनची गरज असेल, परंतु या 6 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय मंगलमूर्ती विरातन 38 धावा 38 रन. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी 4+2 खऱ्या अर्थानं 6 धावा. कॉन्सन्ट्रेशन खचलं पूर्णपणे किरण गुरुद्वान या खेळाडूचं आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 38 धावा 38 रन. उलटा चेंडू ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र यावेळेला ऍज अ बुलेट प्रमाणे निघून जातोय. जयू याला मात्र बीट करून ढिसाळ क्षेत्ररक्षण 4 धावा. कल्पेश मात्र यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे मात्र हतबल होताना 4 धावा येत आहेत. धाव संख्या स्कोरबोर्डवर 42 42. रन 42 धावा. मंगलमूर्ती विराथन संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पॉवरफुल फलंदाजी सुमित याच्या बॅटमधून आणि बबलू याच्या बॅटमधून. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना ऑन साईडला चेंडू निघून जातोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धाव संख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 43 रन 43 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक किरण गुरुद्वान पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीने धाव संख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. मंगलमूर्ती विराथन या संघाची स्थिती जर जाणून घेतली तर 45 रन 45 धावा. चेंडू फेकून झाले. तिसऱ्या षटकातील पंकजाच्या हातखंडामधून 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी साकारला गेलाय. सामना रंगतदार स्थितीमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत, नो डाऊट.
एकदा मात्र ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील पुढे सरसावतायत. ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर तुषार गवळी आम्हाला दर्शवत आहेत, जतीन किने आम्हाला सांगतायत की 46 रन 46 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 46 धावा, 46 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. आमदार चषक 2021चा हा शानदार क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आपण सुभाषजी कदम यांच्याकडे. बोल भक्ताला भक्ताला देव दर्शना हे सांग भलं ग माऊली, सांग भलं ग, सांग भलं ग माऊली, सांग भलं ग, सांग भलं ग माऊली, सांग भलं ग, सांग भलं ग माऊली, सांग भलं ग. सुंदर गोड आवाज परमेश माळी यांचा आपल्याला ऐकायला मिळाला. छान पद्धतीने मात्र गायक लाभले गेले. तेव्हा कोपरचे मात्र राहणार आहे, परंतु एकच वादा राजू दादा हे गाणं खूप फेम झालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 46 रन. 3 षटकांचा खेळ झालाय. 15.33च्या सरासरीने या ठिकाणी फलंदाजी करतायत. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहिलेत आणि खोऱ्याने धावा मात्र या ठिकाणी वाहिल्या जात आहेत. मंगलमूर्ती विरातन संघाला चेअरअप करण्यासाठी बच्चे कंपनी, बच्चे पार्टी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं योगदान देत आहेत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला पाहिलं, न्याळला चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. 6 धावांकरता स्वीट टायमिंग. गोड आवाजात मात्र या ठिकाणी एक गोड षटकार. 6 धावा. 6 धावांसहित 52 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. जसा षटकार चौकार येतोय तसे बच्चे कंपनी मात्र एन्जॉय करतायत. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. त्या गॅप मधून मात्र चेंडू निघून जातोय आणि फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. सुमित मात्र या ठिकाणी घाई करतायत. फलंदाज बॅक टू द डगआउट. बबलूने मात्र या ठिकाणी नाकारलं होतं की धाव घेऊ नको, परंतु या ठिकाणी अति घाई संकटात नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. धावांची गती स्थिती जर आपण जाणून घेतली तर 52 धावा मंगलमूर्ती विराथन या संघाची आतापर्यंत स्थिती पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते 2. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण मारलाय चौकार मारलाय षटकार, मारलाय चौकार मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी दणदणीत विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी, दणदणीत विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. धावांची गती जर आपण पाहिली तर 52 धावा फलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ साकारला गेलाय. हा एक्सपिरियन्स आहे संजय पाटील यांचा. तो ऑन साईडला आपण पाहू शकाल. चेंडूला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी सुंदररित्या खेळला गेला होता, परंतु तेवढाच सुंदर झील टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आतापर्यंत मात्र एक सफलता जरूर मिळवत आहे संजय पाटील आणि धावांची गती स्थिर राहते. धावसंख्या मंगलमूर्ती विराथन या संघाची 52 या धावसंख्येवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. लईच दोरा भाऊ जाणारा, लईच दोरा भाऊ जाणारा करतात सारी पोरं, लईच दोरा भाऊ जाणारा करतात सारी पोरं, पोरं, पोरं. आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर, आपल्या योगेश दादाचा गावागावात लईच आहे जोर. समोरच्या डोंगरावर जर आपण पाहिलं तर बच्चे कंपनी खूप डान्स चांगल्या प्रकारचं करताना पाहायला मिळत आहेत. के मात्र या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना सुंदररित्या मात्र आपण पाहू शकाल. सर्व ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची कमी या स्पर्धेला मात्र आतापर्यंत कळलेली नाहीये. खरोखरच या स्पर्धेला पुन्हा एकदा आयोजकांना मानाचा मुजरा असेल. आमदार चषक 2021 खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आहे असं धनंजय पाटील कोपरीचे मात्र राहणारे समालोचक ज्यांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. अप्रतिम गुड डिलिव्हरी.
चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने तुषारला मात्र हा चेंडू समजला नाही, हा चेंडू सरळ निघून जातो. ही खासियत आहे, ही ताकद आहे या गोलंदाजाची. कारण आमदार चषक भाताण्याच्या मैदानात सुद्धा पाहायला मिळालं होतं. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भाताण्याने राबवली गेली होती ती स्पर्धा आणि तिथे सुद्धा उत्तम दर्जाची गोलंदाजी केली होती संजय पाटील यांनी. यावेळेला ऑन साईडला चेंडू जमिनीलगत निघून जातोय. स्वप्नील मात्र पुढे येत आहेत. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. या ठिकाणी मंगलमूर्ती विराथन 53 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगल्या प्रकारचा मात्र खेळ साकारला गेलाय. कारण 40+ आज पालघरमधील खेळाडू सुद्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा खेळले गेले होते. एक मोठ्या स्पर्धेत मात्र चांगल्या प्रकारची दर्जा मात्र प्राप्त केला होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय फलकावर 54 या धावसंख्येवर. हे षटक जर आपण पाहिलं तर संजय पाटील यांच्या नावावर जाईल. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला बबलू याच्या बॅटमधून, परंतु तदनंतर मात्र आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. तदनंतर फलंदाज बाद झाला. तदनंतर विकेट अजून मिळाली. तदनंतर निर्धाव आला आणि लगातार 2 चेंडूवर 2 सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. मंगलमूर्ती विराथन या संघाची 54 या धावसंख्येवर. एक चांगली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जो संघ विजय होईल तो संघ मात्र प्रांजल 11 या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि अंतिम 5चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. आमदार चषक 2021 आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज केलं जातं. प्रोप्रायटर नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारचं काम करतायत. धावसंख्या फलकावर 54 रन 54 धावा. त्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमदार चषक 2021 MLA ट्रॉफी 2021 अल्पेशजी भोईर असतील, योगेशजी गरज असतील, शरद गरत यांच्या माध्यमातून चांगलं कॉर्पोरेट 51,000चं आर्थिक सहाय्य महेंद्र भोईर, रोहिदास पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. अनंत पाटील, आशिष भोईर, अंकुश भोईर, ज्ञानेश्वर किनी. यावेळेला जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता हा चेंडू. विरल नायर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 55 रन 55 धावा. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. 2 पंच आहेत विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे. त्यांचा प्रवास सुरुवात झाली ती कोसमाई खारडीच्या मात्र रणसंग्रामापासून. तर आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली फेकी येते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 धावा 56 रन. कारण हे 2 पंच ज्या ज्या वेळेला आले तेव्हा मात्र जर्क गोलंदाजाला मात्र त्यांनी पूर्णपणे बॅन केलं. कारण 46 गोलंदाजांना खार्डी कोसमाईच्या चषकामध्ये मात्र त्या पूर्ण स्पर्धेमध्ये 46 गोलंदाज बॅन केले होते आणि तिथून सुधारणा झाली. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. किरण गुरुद्वान पुढे सरसावत आहेत. हरहुन्नरी खेळाडू, क्रिकेटवरचं परिपूर्ण अफाट प्रेम करणारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 57. पहा, पहिल्या 2 षटकात 26 धावा, तदनंतर 20 धावांचं षटक पंकजचं आलं आणि तदनंतर जर आपण पाहिलं 8 धावांचं संजय पाटीलने षटक फेकलं गेलं. यावेळेला मात्र नयन केने जबरदस्त क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. विनायक किनी मात्र या ठिकाणी जॉईंट होत आहेत डीजे ऑपरेटिंगला. धावसंख्या 63, 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नयन यावेळेला पाहिलं निळाला हा चेंडू जर आपण पाहिला तर फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क मात्र करण्याचा मौका मिळाला नाही आणि सरळ चेंडू कल्पेश यांच्या हातामध्ये निघून जातोय. एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे यष्टी रक्षण, नेहमीच त्यांच्या माध्यमातून एक गोड स्वभाव. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 63 धावा 63 रन्स. यावेळेला जर आपण पाहिला तर आता मात्र वाईट मिळेल. ज्या वेळेला फेअर डिलिव्हरी असतील तेव्हा वाईट मिळणार नाही. ज्या वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतो की वाईटचे इशारे येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती स्कोरबोर्डवर 64 रन 64 धावा. खूप मेजवानी आहे विटी लाईनच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतं. 11 ते 17 अग्री प्रीमियर लीग नूतन नगर माकणीच्या मैदानात. तदनंतर 19 ते 24 विटी लाईनचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप चषक पाहायला मिळेल. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय जयू याच्या माध्यमातून आणि धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. संत राहते यावेळेला 64 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय.
काहीतरी कानमंत्र देत आहेत आपल्या पार्टनरला नयन किनी. SP बॉयज स्टँड पाहायला मिळतोय. आर्या 11 स्टँड आपण पाहू शकाल. भार्गव 11 स्टँड पाहायला मिळतोय. त्यानंतर खुशी 11 स्टँड आपण पाहतो. त्रिश 11 स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. टायगर स्पोर्ट्स स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. गिरिराज मोटर स्टँड आपण पाहतोय. यावेळेला ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका बच्चे कंपनीच्या अभिवादनसाठी चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय. 6 धावन करता. क्या बात आहे नयन किनी. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 70 धावा 70 रन्स. साहेब धुरंदर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 70 धावा 70 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 5 षटकांच्या समाप्ती अखेर. चला घाई करा कारण घड्याळ जवळजवळ जर आपण पाहिले तर 4:37 झालेत. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. ही पहिली इनिंग सुरू आहे. संजय पाटील पहिल्या स्पेलमध्ये 8 धावांचं षटक पाहायला मिळालं. ते सातत्य ठेवतील का? परंतु नयन याचं सातत्य अप्रतिम. कारण हा खेळच असा आहे मित्रांनो 11 खेळाडूंचा मात्र संघ आणि 11 खेळाडूंना त्यांची जिम्मेदारी काय आहे हे परिपूर्ण स्पष्ट दिसून येतं. यावेळेला आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड सीम सुंदररित्या मात्र चेंडू पाहायला मिळतोय. फ्लाईट चेंडू पाहायला मिळाला. तुषार किनी काहीतरी मात्र यावेळेला नयन किनी दिलासा देताना पाहायला मिळत आहेत. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत आहे. बीट इज ऑनली स्किन डीप. सुंदररित्या धावसंख्या 70 धावा या फलकावर. यावेळेला मात्र खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज बाद होताना तुषार किनी बॅक टू द डगआउट. पूर्णपणे क्रीज मध्ये मात्र व्यवस्थित या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता तुषार किनीला आणि फलंदाज बाद. अशी पाकवली ओपनरी जोडी आणि मोडली बॉलरची खोडी. त्या छक्काच ग्राउंड वरी चहू बाजूला हिरवी झाडी. बॅटिंग पाहून या जोडीची भिजलाय हो गामानी विरोधी भिजलाय हो गामानी. दणदणीत विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय घेतून आणलाय संघाच्या पोरांनी. थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावा या फलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ साकारला गेलाय. शेवटचं षटक आहे. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अन्यथा कालसारखं मात्र पुन्हा एकदा 4 षटकांचा सामना आपल्याला खेळवण्यास भाग पाडला जाईल. त्यासाठी मात्र थोडंसं वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच चित्रक्षण सजून घ्या. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर जितू. धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा 70 रन्स. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस चेंडूचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. मैदान जरी छोटं असलं तरी सुद्धा एंटरटेनमेंट कसं व्हावं या अर्थाने मात्र प्रत्येकाला समान संधी अर्थातच टेनिस चेंडू यूज केले गेलेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र हा ना करता करता नयन अट्टहास जरूर केला गेलाय आणि फलंदाज जितूला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या इशाऱ्याने एक धाव जरूर इन्क्लूड केली जाते तुषार गवळे यांच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 71 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावांची गती 71 धावा 71 रन्स. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पंकज काहीतरी कानमंत्र देताना आपल्या साथीदार पार्टनर संजय पाटील यांना. दोन्ही चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे लाडके क्रिकेट रसिक जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल आमच्या प्रेक्षक वर्गांना. यावेळेला मात्र यासाठीच अट्टहास केला होता की स्ट्राईक मला द्या. आणि यावेळेला मात्र कॉन्फिडेंटली एक लॉंग एज सिक्सर जाऊन चेंडू मात्र 93 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. 6 धावा. दणदणीत विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय घेतून आणलाय संघाच्या पोरांनी. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 77 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर फटकेबाजी
3 षटकार ठोठावलेत आतापर्यंत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज होतोय. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने, परिवर्तन ही काळाची गरज आहे. संजय पाटील यांनी मात्र आपल्या जीवनात चढ उतार, हार जीत खूप पाहिल्यात, उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि खास करून जर आपण पाहिलं तर संकटाच्या नद्या ओलांडल्यात या खेळाडूने. यावेळेला पहिला ऑन साईडला ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. 3-11 स्टँडला सलामी देताना व्हॉट अ शॉट, गुड परफॉर्मन्स बाय नयन किनी. असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. 81 धावा तब्बल फलकावर. सुपर बॅटिंग. नयन किनी नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय जमिनी लगत इंटू द गॅप मध्ये. मात्र विनायक यांना मात्र चेंडू यावेळेला मिळत नाहीये. चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता आणि धावसंख्या 85 रन्स. 85 धावा आणि 86 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. गेल्या मॅच मध्ये जगदीश पाटील यांनी काय करामत केली होती, बोटांतील जादू दाखवली होती. 6 गडी बाद केले होते. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनान काय घडतंय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग चला तुझ्या मंगलमूर्ती मनान विराटन काय लगेच आपण घाई करा. घडतंय. शुक्रिया डीजे प्रमोद. जिस तरह से बल्लेबाजी हुई, जिस तरह से गेंदबाजी हुई, तो एक बार फिर हमारे निगाहें वहाँ पर भी रहेगी जिस तरह से आज परफॉर्मेंस हुए हैं. बल्लेबाजी देखते आज बल्लेबाजों का जो प्रदर्शन रहा है. तर ज्या पॅव्हेलियन मध्ये मात्र जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण सफाळे संघाच्या खेळाडूंना बसण्यासाठी आसनास्तन द्या. नम्र निवेदन असेल. तर एकंदरीत 6 षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कंप्लीट झालाय. वेलकम योगेश निजाई ज्यांनी बेंडूबाबा चषक मध्ये आम्हाला संधी दिली होती समालोचनाची. त्यांचं दातिवरे गाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगले खेळाडू आहेत. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या पण ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रशांत यांच्याकडे जाऊया. बिल्कुल रुपेश जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. 2 मैचेस इन्होंने खेले, 65 रन बना के एक बार फिर शानदार तरीके से टॉप पर है. उसके बाद में जगदीश ने 58 रन बनाए 2 मैचेस में. इनका भी बल्ला बोल रहा है. योगेश तीसरे पायदान पर है, इन्होंने 52 रन बनाए हैं. ओंकार की बात करें तो 47. के बाद में महेश, नवनाथ, नयन, ये सारे खिलाड़ी हैं. जिस तरह से विकेट की बात करें तो टॉप विकेट की बात करें, बहुत अच्छा प्रदर्शन गेंदबाजों का रहा. मनोज 3 मैचेस 8 विकेट चटकाए हैं, सबसे ऊपर पहले पायदान पर है. जगदीश दूसरे पायदान पर, 1 मैच 6 विकेट चटकाए. मैदान के अंदर जो मुकाबला है वो भी शुरू होना चाहिए. तो ये 2 खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. नवनाथ भी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. तो सबसे ज्यादा छक्के जड़ने का काम रुपेश ने किया है. 2 मैचेस में इन्होंने 6 छक्के जड़े हैं. और इसके बाद में जगदीश, योगेश इनके पीछे, मतलब सबने 6-6 छक्के जड़े हैं. टॉप 4 की बात करें तो रुपेश पहले पायदान पर है, इनका बल्ला बोल रहा है. जगदीश दूसरे पायदान पर है. एक बार फिर संजय, ये भी जो 2 खिलाड़ी हैं बहुत अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं. तो चलिए मैदान के अंदर जो मुकाबला इस मैच की तरफ जाएंगे. बहुत इंटरेस्टिंग मैच है जिसमें बल्लेबाजी बढ़िया हुई और लाख मोलाची स्पर्धा आहेच. आणि मी दुपारच्या सत्रात सांगितलं होतं ज्या वेळेला 80 तर नक्कीच या ठिकाणी बक्षीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सागर कन्स्ट्रक्शन यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सफाळेच्या फलंदाजांना 200 रुपयांचा पर 6 असेल. तर विकेट हॅट्रिक साध्य करतायत जगदीश पाटील, तर किरण किनी यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन साई जो मात्र आम्ही 5 दिवस समालोचन केलं होतं नाईटच्या स्पर्धेमध्ये. संदीप परदेशी आणि संदीप पाटील यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली. खरोखरच पॉप्युलर झालंय पाटील नेटवर्क आणि त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन असेल की 1 लाख व्ह्युअर्स मात्र या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाले आमदार चषक 2021च्या माध्यमातून. आणि जबरदस्त. आणि प्रमोद, लाख मोलाची स्पर्धा आहे त्यामुळे लाख मोलाचे प्रेक्षक देखील आपल्या बरोबर जोडले जातात. ही मोठी गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. आणि चांगल्या प्रकारचे व्ह्युअर्स सुद्धा वाढतायत, सबस्क्रायबर सुद्धा वाढतायत. पाटील नेटवर्क चांगलं काम करतायत. गुड जॉब. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं अजून काम करतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. या ठिकाणी आमचा टर्न समाप्त होतोय. 6 षटकांसाठी पुन्हा एकदा रिझवण्यासाठी तुम्हाला हिंदीमध्ये घेऊन येतील पुन्हा एकदा प्रशांत आदवडे. थँक्यू व्हेरी मच.
शुक्रिया प्रमोद। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 और बहुत अच्छे तादाद में दर्शक भी हमारे साथ जुड़ रहे हैं। इस मैदान की बात करें तो यहाँ भी दर्शक हैं और पाटिल नेटवर्क के माध्यम से लाइव टूर्नामेंट भी देख रहे हैं। 1 लाख के ऊपर दर्शक जो है इन्होंने अच्छा सपोर्ट किया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे और प्रारंभिक बल्लेबाज में तैयार बल्लेबाजी करने के लिए उमेश और विनायक, दोनों बल्लेबाज बहुत महत्वपूर्ण बल्लेबाज है। 86 रनों की जरूरत है। इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद स्क्वायर लेग पांडे की तरफ जाते हुए दर्शन स्ट्रोक कर पहली गेंद पर 4 की मोहर लगती हुई। झांझरिया मेरी झनक गई, चुनरी भी सर से सरक गई, ऐसी नजर ऐसी मिली। बिल्कुल टीम मीटिंग ना करें क्योंकि एक मुकाबला आना बाकी है। विनायक का श्री गणेशा बहुत अच्छा होता हुआ, रन संख्या 4 रन, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। गेंदबाजी करेंगे जगदीश जो कि प्रमुख गेंदबाज है। पिछला मैच बहुत अच्छा रहा है इस गेंदबाज के लिए। रूम बना के एक बार फिर पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ स्क्वायर कट कर दिया। गेंद पॉइंट बॉडी की तरफ जाते हुए 4 रनों के लिए करारा प्रहार, जोरदार प्रहार, वार पे वार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बल्लेबाज की बात करें तो विनायक है, इनका श्री गणेशा बहुत अच्छा होता हुआ। डीजे ओपनर बदले हैं, इनका भी नाम विनायक है। दोनों का श्री गणेशा बहुत अच्छा होता हुआ। रन संख्या 8 रन, 86 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए एनसीसी सफाली के लिए। गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज जगदीश तैयार कॉम्बॉक्स एंड से गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले का ओवर चल रहा है, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार कर भी मामला था, काफी ऑफ टर्म के बाहर जाके गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, स्वीप करना चाहते थे लेकिन बहुत दूर चले गए थे। मिड स्टंप पर गेंद थी। अच्छी सोच यहाँ जगदीश की। पिछले मैच का परफॉर्मेंस देखे मंगलमूर्ति विराटन के लिए जगदीश ने 2 ओवर डाले और 2 रन दिए थे, 6 विकेट चटकाए थे। गेम चेंजर खिलाड़ी बने और उसके साथ जो कि आखिरी नंबर पे आके 23 रनों की एक जबरदस्त विस्फोटक पारी भी इन्होंने खेली थी। राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद लो फुल टॉस गेंद थी ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे। एक ही रन मिलेगा। सुंदर फील्डिंग का मुजाहिरा, बिल्कुल तालियां तो बजने वाली हैं। मैदान के अंदर जबरदस्त जो कि माहौल बना हुआ है। 8 रन से थोड़ा सा आगे बढ़ेंगे, 9 रन बगैर किसी नुकसान के। एनसीसी सफाले और मंगलमूर्ति विराटन के बीच मुकाबला चल रहा है। बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेजेंट आमदार चषक 2021 का मैच देख रहे हैं। एक दूसरा दिन लाइव फ्रॉम विराटन बुद्रुक। एक बार फिर ये मुकाबला अगर देखें करंट रेट की बात करें तो 13.5 का है इस वक्त, जो कि 86 की तरफ जाना है। बहुत बड़ा टोटल आपके सामने है, रनों का अंबार है। बहुत अच्छी बल्लेबाजी हुई एनसीसी सफाली की तरफ से। मंगलमूर्ति की बात करें तो बहुत अच्छी टीम ये भी है, दोनों टीमें बहुत सक्षम है। इससे पहले सफाली ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद ऑन साइड की तरफ, गेंद को खेलते हुए टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को ऑन साइड की तरफ। गणेश कंस्ट्रक्शन की तरफ से हर चक्के के लिए 200 का इनाम बिल्कुल आता हुआ। या स्पर्धेच्या माध्यमातून अनिल फणसे मुरबाडहून सांगतात की स्पर्धेचं अत्यंत शानदार असं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद सर। रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के। राइट अप ओवर द विकेट। ओ ये काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद थी, बल्लेबाज नहीं समझ पाए। कवर के ऊपर से एक्स्ट्रा कवर की तरफ एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर में आए 10 रन, 86 रनों की जरूरत है। 76 अभी भी चाहिए। आएगा मजा। एक ब्रेक के साथ वापस आते हैं अगली कहानी बनाने के लिए। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। जीतने के लिए 86 रनों की जरूरत है। बल्लेबाजों की अगर बात करें तो विनायक 9 पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों का सामना किया। उमेश ने 1 ही रन बनाया है। प्रारंभिक बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी बनाने की जरूरत है। विनायक को एक शुरुआत बहुत अच्छी मिली है, तो इसका मतलब है कि आप थोड़ा सा संभल कर खेलने की जरूरत है। विकेट भी बचाना है, स्ट्राइक रेट भी अच्छा रखना है। एक तरफ अगर देखें तो गेंदबाजों को विकेट चाहिए। 86 तो आपने बनाए हैं। एक वक्त अगर इंटरनेशनल की बात करें तो 434 भी बने थे। 434 का आंकड़ा था, लेकिन फिर भी चेस किया गया था। मैदान के अंदर देखें तो एक बार फिर वो ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, ज्यादा समय नहीं जाना चाहिए। रमणी घरत
चापेबाड़ी से बिलोंग कर रहे हैं सर, आपका भी हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। ओवर बहुत महत्वपूर्ण है, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ बबलू गेंदबाजी करेंगे, दूसरा ओवर डाल रहे हैं। ऑप्टम के बाद छोटी गेंद थी, बहुत सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ पुल किया है, गेंद बॉडी की तरफ 4 रनों के लिए जाएगी। दर्शक स्टोक एक बार फिर ये खूबसूरत चौका था, पुल का अच्छा शॉट। आपला हितेंद्र आप्पा साहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला, हे सच्चा मनाचा। छोटी गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, लेकिन बहुत समय मिला बल्लेबाज के लिए। पटकी भी गेंद थी, रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के। ये ज्यादा हो गया, इस बार गेंद बहुत अच्छी थी, आगे वाली गेंद थी, बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए स्क्वेयरली की तरफ खेलना चाहते थे, गेंद को रीड नहीं कर पाए। सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंद थी इस बार बबलू की। रन संख्या कुल मिलाकर 14 रन बगैर किसी नुकसान के। मेहमान हमारे धीरे धीरे मंच की तरफ जा रहे हैं। रमनीक जी घरत इनका आगमन हुआ है, सर आपका स्वागत है। सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा, सिंगल के साथ आगे बढ़ने का मौका मिलेगा। 86 रनों की जरूरत है, मतलब आपको बीच बीच में वो बड़े शॉट भी खेलने होंगे, स्ट्राइक रोटेट भी करना है, लाइफ लाइन को नहीं भूलना है, साझेदारी बनाने की जरूरत है। पहले विकेट के लिए फिलहाल अभी तक दूसरा ओवर प्रगति पर है, 15 रन बने हैं, एक अच्छी साझेदारी बिल्कुल पनप रही है, लेकिन पावर प्ले चल रहा है तो इसका फायदा उठाने की जरूरत है। फिलहाल गेंदबाजों की बात करें तो गेंदबाजों ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। इस ओवर की बात करें तो 3 गेंदों का खेल शेष है। पहली गेंद पर चौका, उसके बाद में बिंदी आई है, उसके बाद में सिंगल आता हुआ पावर प्ले चल रहा है। आमदार चषक 2021 आज दूसरा दिन, शाम का समय चलता हुआ, राइट अप ओवर द विकेट। ये अजीबोगरीब शॉट है, टप्पा खाने के बाद एक बार फिर रफ्तार तो ज्यादा नहीं थी, गति परिवर्तन किया था, गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए और पोजीशन ही नहीं बना पाए। पहले थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गए, उसके बाद में गेंद को पॉइंट की तरफ खेलने का प्रयास किया गया। एक अजीबोगरीब शॉट बल्लेबाज की तरफ से आता हुआ, बिंदी गेंद, शानदार गेंदबाजी कर रहे गेंदबाज, राइट अप ओवर द विकेट। इस बार ऑन साइड की तरफ सुंदर तरीके से मिड विकेट की तरफ खेले खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए एक दर्शक स्ट्रोक, मच नीडेड बॉडी फॉर द बैटिंग साइड। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड, नाउ स्कोर 19 पर रन। ओवर देखिए दूसरा प्रगति पर है, एनसीसी सफालेब इस वक्त बल्लेबाजी कर रही है, राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर इस बार रूम मिला बल्लेबाज को, इसका फायदा उठाते हुए गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया, अच्छा शॉट, टॉप ऑफ द बॉल जाके दर्शक स्ट्रोक खेलते हुए। इसकी जरूरत है, लगातार 2 चौके आए, 23 रन बगैर किसी नुकसान के, 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, जीतने के लिए 86 रनों की जरूरत है। पार्टी नेटवर्क के माध्यम से ये रिप्ले भी देखे, टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, अंदर की तरफ आ रही थी गेंद, बैकफुट पर चले गए, शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए टॉप ऑफ द बॉल जाके बैकफुट पॉइंट के ऊपर से खूबसूरत चौका आता हुआ। दर्शनीय स्ट्रोक, रन संख्या 24 गेंदों में 63 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 6 ओवर का मैच है, एनसीसी सफाले और मंगलमूर्ति विराथन के बीच मुकाबला चल रहा है। इस ओवर की कहानी देखिए तो चौका आया, बिंदी, सिंगल, एक बार फिर वो बिंदी, चौका, चौका, ये है लेखा जोखा इस ओवर का। 23 पर रन, चेसिंग टारगेट ऑफ 86 रन। विनायक खेंद्रे 17 पर 8 गेंदों का सामना किया, उमेश 6 पर बल्लेबाजी करे। ज्यादा समय नहीं जाना चाहिए, समय की बात करें तो समय किसी का गुलाम नहीं है, समय किसी के लिए रुकने वाला नहीं है, समय किसी खूबसूरत मोहतरमा के लिए रुकने वाला नहीं है। इसीलिए समय के एक बार फिर समय के बारे में बिल्कुल चर्चा होगी, समय के साथ चलो दोस्तों। तो ही 23 रन बने हैं, 24 गेंदों का खेल शेष है और बीच में फासला कितना बना हुआ है, 63 रनों की जरूरत है। नाउ रिमेनिंग 24 डिलीवरीज एंड नीड 63 रन टू विन दिस मैच। आमदार चषक 2021 आप देख रहे हैं, गेंदबाजी में गेंदबाजी है करने के लिए प्रणय जो तीसरा ओवर डालते हैं, ये रणनीति है खास करके मंगलमूर्ति की तरफ से। अजीबोगरीब शॉट है, हवा में गेंद, कमर की तरफ खिलाड़ी मौजूद, प्रणय को सफलता मिली है और डगआउट में तालियां बज रही है। मैग्निफिसेंट बॉलिंग, ये प्रणय की ताकत है, बहुत अच्छी तरह से। देखिए दोबारा किस तरह से हुआ है, आगे वाली गेंद बल्लेबाज नहीं समझ पाए, सुंदर एक्शन है इनका। एक बार भी देखिए करीब से गेंदबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर खेलना चाहते थे, लीडिंग एज लगा है और बहुत बढ़िया तरीके से कवर की तरफ जो खिलाड़ी था, इन्होंने ऑस्ट्रेलियन स्टाइल से अच्छा कैच लिया। 23 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ब्रेक थ्रू प्रणय अपनी टीम के लिए दिलाते हुए, और ये इनकी ताकत है, गेंद को ज्यादा छोटा नहीं रखते, गेंद को थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखते हैं, लेंथ अच्छी रखते हैं।
धावसंख्या झाली 23 एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा महासंग्राम आपण बघतोय. आतापर्यंत 1 लाखापेक्षा प्रेक्षकांनी ही स्पर्धा अनुभवलेली आहे, एक्सपिरियन्स केलेली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानात सुरू आहे. विरातनच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव तयार होतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज नवीन फलंदाज येतोय. डाव्या ष्टीकडे जाणारा चेंडू पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाते ती 24 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत जर बघितलं तर शेवटचा विकेट गडी बाद झालाय उमेश, त्याने धाबा केल्याचा 5 चेंडूंना तो सामोरा जातोय. करंट रेटचा विचार केला तर 11.08 चा करंट रेट आहे. एनसीसी सफाळे संघ 24 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि प्रणव गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. एक फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट, एक कव्हर, राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा डाव्या ष्टीकडे चेंडू टाकला जातोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये 2 चेंडू डाव्या ष्टीच्या बाहेर जातात. पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर टाकला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा इशारा केला जातो धाबल का धाबाय त्या 25 एका गड्याच्या मोबदल्यात. करंट रन रेटचा विचार केला तर 11.54 चा करंट रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15.91 चा आहे. म्हणजे 16च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या उभारायची आहे. आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याकरता या धाबांची निश्चित आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र टायमिंग तितकंसं चाललेलं नाहीये. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय झपकन चेंडूवरती येतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या सिंगलने धावसंख्या 25 पर्यंत पोहोचली जाते. या एकेरी धावेनं आता धावसंख्या आणखी एक पाऊल पुढे टाकते. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विनायक खेळतोय 18 वरती 9 चेंडूंना तो सामोरा जातोय. किरणनं आपलं खातं खोललेलं नाहीये. प्रणयचं या षटकाचं जर पृथक्करण बघितलं तर अप्रतिम मारा केलाय. अत्यंत सुंदर टिचून मारा केलेला आहे. 2 चेंडू निश्चित वाईट टाकले. बॅटमधनं मात्र मोठे फटके येत नाहीयेत. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित फलंदाजाने केला मात्र चेंडू पुन्हा एकदा नीटचा बॅटवरती येत नाहीये. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केलं जाते. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण एनसीसी सफाळे संघ जो आहे तो मैदानात फलंदाजी करताना बघतोय. आमदार चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम एक रंगलेला सामना निश्चित आपण बघू शकू. या मॅच मध्ये दोन्ही संघाकडनं तितक्याच ताकदीनं एक मोठी लढाई बघायला मिळेल. या बैला चांगला चेंडू आहे. मधल्या एसटीचा चेंडू आहे. एक पाय थोडासा बाहेर काढला होता. ऑन साईडला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू भिरकावून द्यायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क होत नाहीये. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अतिशय तिखट मारा निश्चित या गोलंदाजाकडनं केला जातो. हा उगवता तारा मंगलमूर्ती विरातन संघाचा. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. प्रणय अप्रतिम मारा करतोय. तिखट मारा करतोय. आतापर्यंत फलंदाजाला बांधून ठेवलंय. यावेळेला हवेत चेंडू आहे. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बहुधा झेल व्हायला पाहिजे. प्रणयला या ठिकाणी निश्चित येत पण टाळ्यांचा गजर होतोय. धावपल का धाबा 27 2 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाज बाद होत आहेत आणि विराटन मंगलमूर्तीच्या खेमामध्ये आनंद जल्लोष या ठिकाणी होतोय. कार्य लई दमदार हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. शुक्रिया डीजे. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 चा महासंग्राम आपण बघतोय. अल्पेशजी भोईर, योगेशजी गरत, रोहिदाजी पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर किणी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सफाळे संघ निश्चित थोडासा अडचणीत आहे. रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 18च्या वरती गेलाय. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. अप्रतिम मारा केलाय. सुंदर गोलंदाजी केली आणि पूर्णपणे फलंदाजांवरती वर्चस्व गाजवतोय. छान गोलंदाजी आतापर्यंत प्रणयकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडनं. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे का ते बघूया. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. माझे खेळाडू ऑलराऊंडर बाकी पोरं आणि सिक्सर आणि बॉलर ते फास्टर. अतिशय उत्तम प्रकारचा फटका आपण बघू शकता. ज्या पद्धतीनं खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धोनी स्टाईल चेंडू खेळलाय केतननं आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून सीमा पार जातोय 6 धावांकरता. या षटकाराची नितांत आवश्यकता किरणला होती. प्रयत्न चांगला झाला मात्र तरी सुद्धा चेंडू सीमा पार जातोय. 6 धावाने धावसंख्येला पुन्हा आकार येतो. या षटकाराने धावसंख्येला आकार येतोय. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावांची आवश्यकता आहे. मैदानात वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. एवढा वेळ जाऊ देऊ नका प्लीज. सहकार्य करा कारण मला वाटतं हा जो संघ आहे मंगलमूर्ती तो इथलाच संघ आहे. याच मातीत खेळणारा संघ आहे.
केतनची बॅट किरणची बॅट विशेष करून खूप चांगल्या पद्धतीने तळपली तर सामन्याला मजा येईल. एका बाजूला कल्पेश आहे, मधल्या फळीतला फलंदाज, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला किरणचा विचार केला तर प्रचंड अनुभव त्याच्या गाठीला आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रमुख गोलंदाज जगदीश 4थं षटक घेऊन येतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावपलका धाबा 33 आहेत. 86 पर्यंत पोहोचायचे, अजूनही मोठा फल्ला गाठायचा आहे. 53 धावांची आवश्यकता. राईट अप ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताखंड. त्यामुळे ऑन साईडला चांगला फटका खेळला, मात्र क्षेत्ररक्षके डीप स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्र शॉट होतोय. एकेरी धाव कल्पेश घेतोय. सिंगल धावसंख्या पुढे सरकते. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 धावांची आवश्यकता आहे आणि हा खेळ खूप चांगल्या पद्धतीचा होईल यात काही शंका नाहीये. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. एका बाजूला गोलंदाज प्रमुख अस्त्र म्हणून ब्रह्मास्त्र म्हणून जगदीश काम करेल, त्याने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला किरणची बॅट तळपते, सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. करंट रन रेट 10.74चा आहे. रिक्वायर रन रेट जवळजवळ 19च्या दिशेने चाललाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक झेल होतो का बघा. झेल तर होत नाही, त्याच्या पायावर चेंडू आदळतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न निश्चित होईल. 2 धावा यशस्वीपणे घेतल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. खूप चांगली गोलंदाजी, यॉर्कलेनचा चेंडू होता. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो जगदीश. आपला अनुभव पणाला लावतोय. तुम्हाला व्हायचं असेल प्रसिद्ध तर तुम्हाला करावं लागेल सिद्ध. एनसीसी सफाळे 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा खेळ या षटकात शिल्लक आहे. एकूण विचार केला तर इथून 22 चेंडू, येथून विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ अतिशय महत्वाचा शिल्लक आहे. 50 धावांची आवश्यकता. जतीन थँक्यू. ऑफ साईडला जर बघितलं तर फ्लाइंग स्लीप पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या वेळेला मात्र चेंडू सीमा पार जाईल की काय बघूया. सीमा पार षटकार जातोय. जोपर्यंत मैदानामध्ये किरण आहे तोपर्यंत आशीचा किरण या षटकार धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या फुलले, धावसंख्या बहरले. अप्रतिम कामगिरी मैदानात होते. क्रिकेट मधलं द्वंद्व आपण बघतोय. चांगला क्रिकेटचा मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळतोय. ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला भिरकावून दिलाय. आता जर बघितलं तर उरलेले 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 44 धावांची आवश्यकता. समीकरणाचा विचार केला तर समीकरण सातत्यानं बदलतंय. सामन्याचा विचार केला तर कभी खुशी कभी गम वाला मॅच मैदान के अंदर हो रहा है. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. मैदानात चर्चा ज्यादा करू नका प्लीज. यानंतर आणखीन एक मॅच शिल्लक आहे. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021. आयोजक अल्पेश भोईर, योगेश घरत आणि त्यांचे सर्व सहकारी छान पद्धतीने संयोजन करत आहेत. वेळेचं भान आपण सर्वांनी राखा. सामना खूप चांगला आहे. रंगतदार सामना मैदानात होतोय. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत चौकारांचा विचार केला तर चौकार किती आलेत आणि षटकार किती आलेत ते देखील मी तुम्हाला सांगेन. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, फुल टॉस चेंडू आहे. या चेंडूवरती आणखीन एक षटकार. बॅट किरणची तळपते. संध्याकाळच्या सत्रात आपली संध्याकाळ त्याच्या नावावर करण्यासाठी हा प्रयत्न करतोय. आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर. आहेत एक नंबर. सुंदर फलंदाजी. मी मगाशीच म्हणालो होतो की आशीचं किरण घेऊन किरण मैदानात उतरलाय. सूर्य थोडासा अस्ताला जातोय परंतु एक सूर्य मैदानात तळपतोय. गोलंदाजांना आता मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना रिक्वायर रन रेट थोडासा खाली आलाय. राईट अप ओव्हर द विकेट. पंताच्या डाव्या हाताकडनं लो यावेळेला लो पुलटा चेंडू ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती देखील येतोय. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. विराटांच्या खेम्यामध्ये सन्नाटा आहे तर एनसीसी सफाळेचा खेमा यावेळेला थोडासा खुश आहे. धावपलकावर 50 धावा पूर्ण होतात. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक असेल याचा अर्थ 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 86 पर्यंत जायचंय म्हणजे अतिशय रंगलेला रोमहर्षक असा सामना मैदानात आपण बघतो आहे. सामना सुरू आहे एनसीसी सफाळे आणि विराटन या 2 संघादरम्यान. 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याकरता जग्गू तयार होतोय. खेळण्याची जबाबदारी असेल ती फलंदाज किरणची, जो 6 चेंडू खेळतोय आणि 23 धावा त्यानं आतापर्यंत कुठल्या चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. कल्पेश 1 वरती खेळतोय. अत्यंत महत्वाचा खेळ. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. मात्र इथं क्षेत्ररक्षक आहे का बघा. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल कारण किरणला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचं आहे. मॅच मध्ये क्रिकेट मधलं द्वंद्व काय असतं याचं चांगलं उदाहरण बघायला मैदानात पाण्याची आवश्यकता आहे. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी 86 धावांची गरज असताना 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. छोटासा ब्रेक घेतो परत येतोय. बॉलिंग लई डेंजर. चषक त्यांनी आणलत हो जिंकुनी. चषक आणलत हो जिंकुनी. धनधनित विजय
किरणनं या मॅच मध्ये जर अर्धशतक पूर्ण केलं तर सर्पमित्र सपाळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 51 धावात 2 गड्यांच्या मोबदल्यात झालेत. उरलेले चेंडू असतील अतिशय महत्वाचे 12 आणि 35 धावांची आवश्यकता आहे. या 35 धावा करण्याकरता मैदानात किरणला मैदानात राहणं फार गरजेचं आहे. 7 चेंडूंना तो सामोरं जातोय. 24 या ठिकाणी त्यानं धावा केल्या आहेत. मैदानात पाणी जातंय तरी सुद्धा विनंती आहे, रिक्वेस्ट आपल्याला आहे, जास्त वेळ घेऊ नका. एक दर्जेदार टुर्नामेंट पाहतोय. आतापर्यंत 1 लाखापेक्षा प्रेक्षकांनी आजचा दिवस आम्हाला जो सपोर्ट केला त्यांचेही मनापासून आभार. खेळाडू आपापल्या जागेवर जातील, मात्र हे षटक असेल महत्वाचं. जसं मुंबई इंडियन्सचा संघ आहे, मुंबई इंडियन्ससाठी जर सामना जिंकायचा असेल आणि अशा प्रकारचं जर समीकरण असेल तर बुमरा येतो गोलंदाजी करण्याकरता किंवा बोल्टला पाचारण केलं जातं. तशा पद्धतीने या ठिकाणी प्रणवला पाचारण केलंय. तर दुसऱ्या बाजूला डिव्हिलियर्सची गरज आहे. एका चांगल्या पद्धतीचं एक प्रात्यक्षिक दाखवून चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळून मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारायची आहे. आपल्या मोठ्या धावसंख्येकडे या ठिकाणी वाटचाल करावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत, 35 धावांची आवश्यकता. प्रणवचा पहिला चेंडू किरणसाठी. यावेळेला चेंडू उडवलाय पुन्हा धाव्यामध्ये. डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो, प्रेक्षक मधला चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. षटकार धावसंख्येला येतोय आकार. सर्पमित्र सपाळे यांच्याकडून अर्धशतकासाठी जर व्यक्तिगत अर्धशतक झालं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे क्रिकेट, जबरदस्त फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये. अवैला चांगला चेंडू होता, ऑफटमच्या बाहेर थोडासा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. एका धाब्याची भर पडते. आता नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज स्ट्रायकर एंडला जातोय. 10 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता आहे. कडक मॅच चालू आहे. उत्कंठवर्धक सामना मैदानात आपण बघताय तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. 9 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय तो किरण. आता चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता आहे. दमदार खेळ मैदानामध्ये, आमदार चषकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डावाकडनं. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तितकंसं सफाईदारपणे झालं नाही. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतो. एका धाब्याची भर पडते. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. इथून तुम्हाला 27 की 28 बघूया. या ठिकाणी 27 धावांची आवश्यकता, कारण एकेरी धाव या ठिकाणी जॉईन होईल. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. इथे हिरो बनण्याची संधी निश्चित आहे. आमदार चषकामध्ये दमदार खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, दिवसभराचा खेळ निश्चित तुमच्यासाठी पर्वणी ठरला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 1 धाव की 2 बघूया काय होतंय. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेकरता धावतात की नाही. दुसऱ्या धावेकरता निश्चित या ठिकाणी धावले असते तरी चाललं असतं. तसं काय घडलेलं नाहीये. बनायला मात्र तेच पाहिजे. जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन स्ट्रायकर एंडला गेला तर फायदा होईल, तो प्रयत्न असेल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 26 धावांची आवश्यकता आहे. संकटाच्या काळात स्वतःवरचा आत्मविश्वास ढासळून देऊ नका, कारण संकटाच्या काळात लोक आपल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत, ढासळल्या घराच्या विटा सोडत नाहीत. यावेळेला चांगला चेंडू ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन ड्राईव्ह केला, 1च धाव मिळते. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल तो किरण, आशेचा किरण आहे. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 86 धावांचा पाठलाग करत असताना सफाळे संघ 61 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात रोमांचक सामना आपण बघतोय. और सागर की तरफ से सागर कंस्ट्रक्शन यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजासाठी गणेश कंस्ट्रक्शन यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 चेंडू 25 धावा असं समीकरण. यावेळेला आखून टप्प्यात चेंडू बिरकावून दिला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. इथे क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनलेला आहे. घ्यावी एखादी ताण काळजात रुताबी कट्यार. मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकाबा उत्तुंग षटकार. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात शेवटचे 6 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. ज्या पद्धतीने हा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता. आणि आता जर बघितलं तर 11 चेंडूत 38 धावांची एक धुव्वादार इनिंग खेळतोय तो किरण. अप्रतिम कामगिरी केली. वेळ जास्त जाऊन देऊ नका. शेवटचं षटक कोण टाकणार हा प्रश्न आहे. 6 चेंडूत 19 धावा वाचवायच्या आहेत त्या मंगलमूर्ती विराथनच्या गोलंदाजाला. आणि दुसऱ्या बाजूला जोपर्यंत मैदानामध्ये किरण आहे तोपर्यंत क्रिकेटचा खेळ खूप चांगला होईल. म्हणूनच म्हटलं की संकटाच्या काळात स्वतःवरचा आत्मविश्वास ढासळून देऊ नका, कारण संकटाच्या काळात ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. म्हणून मैदानात असं लढा, जिंकलात तरी इतिहास, हरलात तरी इतिहासच झाला पाहिजे. आमदार चषक
विश्वचषक 2021चा महासंग्राम आपण बघतोय. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. दमदार खेळ मैदानात होतोय. प्रेक्षक तर निश्चित आपण लाईव्हच्या माध्यमातून बघतोय. आता जर बघितलं तर आमचा दुसराच दिवस आहे. प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. ज्यावेळेला तिसरा चौथा आणि आपण ग्रँड फिनालेकडे जाऊ तेव्हा प्रचंड गर्दी इथे अपेक्षित आहे आणि ती होणार. पुन्हा एकदा घड्याळाकडे लक्ष देवा प्लीज. वेळ घालू नका. एक मॅच अजून बाकी आहे. 6 चेंडू आणि उरलेल्या 2 इनिंग असं संपूर्ण सत्र बाकी आहे. सदुस जावा 2 गड्यांच्या मोबदला सफाळे संघासाठी जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किरण किनी इनकी तरफ से विकेट के लिए 200 का इनाम. किरणचा विकेट तो महत्वाचा विकेट जर काढला गोलंदाजाने तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल किरण किनी यांच्याकडून. आमदार आणि निश्चितच आमदार चषक आहे तर दमदार क्रिकेट सुद्धा मैदानात होत आहे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू आखून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दाढ फोडला पार. चेंडू सीमारेखा पार. षटकार. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी. खराब चेंडूला या ठिकाणी निश्चितच माफी नाही. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पर जातोय. साधा म्हणतो जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. चुकीला माफी नाहीये. आखू टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समन शेवटपर्यंत नहाळला आणि सुंदर पद्धतीनं पूलचा फटका खेळला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय. 6 धाबांकरता 73 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धाबांची आवश्यकता. 86 धाबांचा पाठलाग करत असताना एनसीसी सफाळे या ठिकाणी तोडीस तोड उत्तर देतोय. ईट का जवाब पत्तर से दे रहे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र तितकासा चांगला फटका नाहीये. रनआउटच्या रूपाने फलंदाज कल्पेश बॅक टू द पेबल जाईल. 1 तेरी 1 मेरी. पहिली गेंद पर छक्का. दूसरी गेंद पर विकेट. विकेट गिरता हुआ जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात. यावेळेला पराभवाची वाट बघणारे सुद्धा बरेच असतात आणि समर्थक सुद्धा असतात. या दोन्ही गोष्टी आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता. दुसरा दिवस आहे. वेळ घालू नका प्लीज. विरातन ग्रामपंचायत उपसरपंच वैभवजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेळ घालू नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी पोहोचलाय. स्वप्नील नॉनस्ट्रायकर एंडला. कदाचित मला असं वाटत होतं की स्वप्नीलला लवकर येणं फार गरजेचं होतं. वेळ घालू नका प्लीज. महत्वाचा सामना. 4 चेंडूमध्ये 13 धाबांची आवश्यकता. अतिशय रंगलेला सामना. रोमर्षक सामना आपण बघतोय. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित तयार होतोय. किरण ऑन स्ट्राईक. यावेळेला चांगला चेंडू आहे. 3 चेंडूंचा खेळ अतिशय महत्वाचा आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस चेंडू होता. गती परिवर्तन केलं होतं. टाळ्यांचा गजर या ठिकाणी मंगलमूर्ती विराथांच्या बाजूने होतोय. समर्थक या ठिकाणी भरपूर खुश आहेत. एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय आहे. शेवटचे अतिशय महत्वाचे 3 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. क्या मैच चल रहा है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. आखिरी 3 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है. तालियां बज रही है. शिट्टियां बज रही है. बजेगी शिट्टी बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है. सर पे उठता है तब खेल खेल का रहता है. जुनून बन जाता है. षटकातला पुढचा चेंडू रोहितचा. यावेळेला मोठा फटका हवेत गेलाय. लॉगल मध्ये प्रेक्षक आहेत. लॉगल मध्ये क्षेत्ररक्षक पण आहे. क्षेत्ररक्षक बघतोय प्रेक्षक. आणखीन एक मोठा फटका. वाघाची दाढ फोडला पार. चेंडू सीमारेखा पार. षटकार. आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय खेचून आणलाय संघाचा पोरांनी. धन्यवाद. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी चेस है. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ना सूरत देखते ना मूरत देखते हैं. ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. ये गेम चेंजर खिलाड़ी है. हीरो बनने का मौका रोहित के पास भी है. इथे मात्र रोहित सुद्धा हिरो बनू शकतो. आतापर्यंत 44 या धावसंख्येवरती खेळतोय. किरण. 1 षटकार आला तर 50 धावा होतील आणि एक चांगला कडक मॅच. एक उत्कंठावर्धक सामना मैदानात आपल्याला बघायला मिळते आणि सरपंच महोदयांचं देखील आगमन झालेलं आहे. शरद दादा मोक्याच्या शेडी या ठिकाणी येत आहेत. टाळ्यांचा गजर दोन्ही बाजून होतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धाबांची आवश्यकता.
हृदयाचे ठोके या ठिकाणी निश्चित वाढलेले आहेत, स्पंदन या ठिकाणी आपल्याला निश्चित ऐकायला मिळतील. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. इस मैच में सब कुछ चलेगा. तालियां बज रही कोई परेशान नहीं है, सीटियां बज रही कोई परेशान नहीं है, गाना बज रहा है कोई परेशान नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. एनसीसी सफाळे मंगलमूर्ती विरातन या 2 संघादरम्यान एक रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना, डोळ्यांचं पाडणं फेडणारा सामना. 2 अतिशय महत्वाचं म्हणजे एका बाजूला केतनची बॅट देखील तळपते. रोहित कमबॅक करतो का? राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू आहे. ओ हो 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 हो, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना. आमदार चषक 2021 मध्ये दमदार सामना. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही आता जर टाळ्या शिट्ट्या वाजवणार नाही तर कधी वाजवणार? एकदा टाळ्यांचा गजर या मॅच साठी होऊन जाऊ द्या. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021. जावेद मियादाद की जरूरत है. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. क्या बात है, क्या मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मुकाबला. आणि आतापर्यंत प्रेक्षकांचा विचार केला तर 2000 प्रेक्षक देखील हा सामना लाईव्ह बघतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा मला तुमच्या टाळ्यांचा गजर बघायचा दोन्ही संघांसाठी. क्या बात है. हीरो बनने का मौका रोहित के पास, हीरो बनने का मौका एक बार फिर किरण के पास भी है. आपल्या हृदयाची स्पंदनं वाढलेत, हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. रोहित तयार गोलंदाजी करण्याकरता. किरण यावेळेला बॅटिंग मार्क वरती आहे आणि हा वाईड आहे. पिक्चर ऐसे समाप्त नहीं होगा. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. वाईट बॉल का इशारा होता बा. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बघूया काय होतंय, कारण इथं षटकार तर मारावं लागेल जर मॅच संपवायचा असेल. 4 धावा आल्या तर रोहित या ठिकाणी निश्चित हिरो ठरेल. आता हिरोची आवश्यकता. कोण हिरो आणि कोण व्हिलन बनणार आहे? टाळ्यांचा गजर जोरदार होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा. वाईट बॉल. सर्व समर्थक धावण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते. टप्पा पडला तर चेंडू ऑफटमच्या बाहेर जातोय आणि पैसा वसूल मॅच होते. अशा प्रकारचा मॅच वारंवार येत नाही मित्रांनो. एक जबरदस्त टूर्नामेंट आपण बघतो. आमदार चषक 2021 मधला दमदार मैच, रोचक मैच है. बहुत अच्छी तरह से क्रिकेट हो रही है. क्या कमाल का मैच होता हुआ. 1 गेंद और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. ओ हो. पैसा वसूल मुकाबला, नाखून चबाने वाला मैच है. घड़ी की तरफ एक बार फिर वो फोकस होना चाहिए. 1 गेंद 4 चाहिए. गति परिवर्तन बहुत अच्छा किया था लेकिन लाइन से भटके हैं. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज भी तैयार है. दिल की धडकने बहुत तेज होती हुई. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, टाळ्यांचा जोरदार गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. तिसऱ्यांदा टाळ्या वाजतायत. टाळ्यांचा गजर होतोय. बजेगी चिट्टी बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल का रहता है, जुनून बन जाता है. क्या बात है. अच्छी क्रिकेट हो रही है मैदान के अंदर. बल्लेबाज तैयार, थर्ड मैन पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी है, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड की तरफ खिलाड़ी है, फाइले का खिलाड़ी. एक बार फिर देखे, एक बार दायरे के अंदर है. रोहित तैयार है. हमारी सांसें गले में अटकी हुई है. पैसा वसूल मैच. हवा में गेंद ऊपर जाती भी. रोहित हीरो बने इस मैच में, गेम चेंजर खिलाड़ी. और इसी के साथ मंगल मूर्ति विराटन ने यह मुकाबला जीत लिया है. शरदादायो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर. शरदादायो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर. एकच दादा शरदादा जीव लावी तो सर्वांवर. शरदादायो एक नंबर. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊया, परंतु आता प्रांजलच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण या. प्रांजल प्लीज या. प्रांजल क्रिकेटमध्ये अनिश्चितता किती भरून उरलेली असते ती बघा. प्रांजल कॅप्टन. पीटी सरांना विनंती असेल, जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, पीटी सर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि मंगलमूर्ती विरातन आपण देखील यायचं आहे. पीटी सर प्लीज या.
त्याचबरोबर प्रांजळचा कॅप्टन आणि विराटन संघाचा कॅप्टन मंगलमूर्ती. बंटी सर आपलं देखील स्वागत आहे पुन्हा एकदा. सुपर मॅच. पैसा वसूल मॅच समाप्त झालेला आहे. पीटी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे आणि विराटन संघासाठी पीटी सरांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता जास्त वेळ घेणार नाहीये विराटन, चला लवकरात लवकर. टॉस करणं फार गरजेचं आहे. सेलिब्रेशन आपण करणार आहोत संध्याकाळपर्यंत करू. मात्र इथे प्राज्वल संघ ये 5,000 का इनाम. विराटन अभिनंदन, आउटस्टँडिंग. प्रणय आणि बबलू आपण सर्वांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. यावरती नंतर चर्चा आपण करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पीटी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. काट असा आवाज आलेला आहे. मधुकर किनी यांच्याकडून सुद्धा रोहित यांच्यासाठी 100 काय निर्णय घेणार? बॅटिंग बॅटिंग. तुम्हाला दोघांना शुभेच्छा असतील. किती षटकांचा सामना? 5 षटकांचा सामना असेल. पीटी सर मी तुमच्यापर्यंत येतो. थोडंसं क्षेत्ररक्षण वगैरे सजवलं झाले या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात तर बरं होईल.